सो हाय डियर स्टुडंट्स, मॅट्रिसेस लेसन मधून MST CET साठी ऑन एन ॲव्हरेज 2 क्वेश्चन विचारले जातात. टोटल MST CET 2020 मध्ये 14 शिफ्ट मधून टोटल 28 क्वेश्चन्स आपण आजच्या सेशन मध्ये डिस्कस करणार आहोत. मॅट्रिसेस हा असा लेसन आहे मुलांना खूप जास्त सोपा आहे. ओके, पण ज्यावेळेस तुम्ही याचे MCQ करायला बसता ना, तर ते MCQ करण्यामध्ये तुम्ही थोडंसं जास्त टाइम इन्व्हेस्ट करता, जे की थोडंसं चुकीचं आहे. इतका टाइम इन्व्हेस्ट बिलकुल पण झाला नाही पाहिजे मॅट्रिसेसच्या MCQ वरती. थोडंसं लेंदी प्रोसेस असतो इन्व्हर्स वगैरे फाइंड करणं. ओके, बट इनफॅक्ट आपल्याला इन्व्हर्स ॲज सच फाइंड करण्याची गरजच नाही पडत बऱ्याच साऱ्या सम्समध्ये. तर पहा, मी तुम्हाला असं रिक्वेस्ट करतो की ईच अँड एव्हरी क्वेश्चन तुम्ही इथे पाहून घ्या. सर्व क्वेश्चन तुम्हाला इथे पाहायचे आहेत मुलांना. ओके, ज्या वेनी मी इथे सॉल्व करतोय तुम्ही पण हा वे अडॉप्ट करा. एक्झाममध्ये तुमचे मॅट्रिसेसचे MCQs जे काही आहेत, ओके, हार्डली 1 मिनिटापेक्षा जास्त टाइम तुम्हाला नाही लागणार आहे, लागला पण नाही पाहिजे. ओके, लास्ट लेक्चरमध्ये हे सर्व फॉर्म्युलेज मी तुम्हाला इथे एक्सप्लेन केले होते. इन केस जर का कोणी लास्ट लेक्चर पाहिलेलं नसेल तर त्यांनी हे सर्व फॉर्म्युलेज नोट करून घ्या व्यवस्थित. ओके, मी स्टार्ट करतो पहा सेशन. पहा, हा जो काही PDF आहे या डिस्क्रिप्शनमध्ये, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हा PDF तुम्हाला मिळून जाईल अलॉंग विथ आन्सर्स. लास्टच्या पेजवरती तुम्हाला करेक्ट आन्सर पण मिळणार आहे. जो कोणता क्वेश्चन नाही आला तो इथे तुम्ही पाहू शकता. नाव सी क्वेश्चन नंबर 1, A दिलाय, B दिलाय, मग ते विचारतात A इंटू B चा इन्व्हर्स विचारतात. पहा रे, A इंटू B करा पहिले, नाही का. सो पहा, A इंटू दिस इज B. ओके, तर पहिले या दोघांचं प्रोडक्ट करतोय. पहा मी काय रे, 2 + 9. ओके, काय 11. देन 0 + 3 3. देन 1 + 6 दॅट इज 7. देन 0 + 2 दॅट इज 2. ओके, हा A आणि हा A इंटू B आहे बरं मुलांना. आता याचा आपल्याला इन्व्हर्स फाइंड करायचं असतं. पहा, 2x2 मॅट्रिक्सचा इन्व्हर्स फारच सोपा आहे. या दोघांना ना स्विच करायचं असतं. म्हणजे इथे 2 लिहायचं, इथे 11 लिहायचं, आणि या दोघांना फक्त मायनस साइन लावायचं असतं. इथे -3, इथे -7 लिहायचा. हा ऍडजॉइंट आहे. नीट बघा, मॅट्रिक्सचा इन्व्हर्स म्हणजे 1/mod A इंटू ऍडजॉइंट ऑफ A. 2x2 मॅट्रिक्सचा ऍडजॉइंट असा फाइंड करायचा असतो. आता राहतो विषय फक्त 1/mod A चा. मॉड A पहा बरं काय रे, 22. ओके, -21 बरोबर ना. 22 - 21 तर 1च बनणार आहे. सो हा आपला इथे आन्सर असला पाहिजे. पहा बरं असा कोणता आहे का, 2 - 3 2 - 3 -7 11. दॅट इज ऑप्शन नंबर C मुलांना इथे आपला आन्सर बनतोय. नाव सी क्वेश्चन नंबर 2. सेम रे, 2x2 चा मॅट्रिक्स आहे, याचा इन्व्हर्स बोलतात. माहिती ना, हे दोघे स्विच करायचे, इकडे तिकडे करायचे. ओके, म्हणजे काय रे, -cos θ अँड देन इथे cos θ. आणि हे जे दोघे आहेत ना, यांचे फक्त साइन रिव्हर्स करायचे. मायनस आहे मग प्लस करायचं, मायनस आहे मग प्लस करायचं. म्हणजे इथे sin θ लिहायला लागणार आहे मला, इथे पण sin θ लिहायला लागणार आहे. सो त्या मॅट्रिक्सचा ऍडजॉइंट हा असतो. बट इन्व्हर्स म्हणजे 1/mod A इंटू ऍडजॉइंट आहे. आता mod A काय असणार रे, -cos इंटू cos इज -cos² θ. मी म्हटलं ठीक आहे, चलो. -sin इंटू -sin इज +sin² θ. ओके, दॅट मीन्स sin² θ. मग -sin कॉमन केलं तर इथे cos² θ प्लस sin² θ, जो की 1 बनत असतो. अरे म्हणजे हे -1 बनतं. किती -1 बनतं. -1 जर का आतमध्ये गेलं तर काय बनणार, इथे cos θ बनणार, इथे -sin θ बनणार, इथे -sin θ आणि इथे अगेन -cos θ. पहा असं आहे का, cos θ आणि बाकी सर्व मायनस. cos θ, then -sin, yes, then -cos. ऑप्शन नंबर D मला इथे आन्सर दिसतो. ऑप्शन नंबर D इथे मुलांना आपला आन्सर असणार आहे. असे नेक्स्ट काय पहा, हे पहा रे, हे जे काही तुम्हाला दिसतं त्यांनी A चा इन्व्हर्स काय असेल हे विचारलेलं आहे आपल्याला. मग मी काय करतोय पहा, A² -4A + 3I अँड दॅट इज इक्वल टू 0. मी म्हटलं ठीक आहे, चलो. ए इन्व्हर्स विचारतात ना, दोन्हीकडे A इन्व्हर्सने मल्टिप्लाय करून घ्या. ओके, सो A² -4A + 3I दॅट इज इक्वल टू 0. आतमध्ये जाऊन पहा, A इन्व्हर्स A² म्हणजे A इंटू A. म्हटलं ठीक आहे, -4 राहायचं, A इन्व्हर्स इंटू A प्लस 3 राहायचं, A इन्व्हर्स इंटू I, A इन्व्हर्सच असतो आणि दॅट इज इक्वल टू 0. आता पहा, जर का तुम्हाला A इन्व्हर्सची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर ही सर्व गोष्ट तिकडे जाते. A इन्व्हर्स इंटू A I बनतो, सोडून द्या, म्हणजे 1 बनतो ऍक्च्युअली. हा A बनतो. A इन्व्हर्स इंटू A मुलांना I बनतो, I. सो -4I तिकडे जाऊन +4I बनतो. बरोबर, हा जो आहे ना A तिकडे जाऊन -A बनतो. आणि हे इकडे ना 3 इंटू A इन्व्हर्स राहतो. म्हणजे A इन्व्हर्सचा व्हॅल्यू मुलांना काय माहिती का, 4I - A होल डिवाइड बाय 3 हा मुलांना A इन्व्हर्सचा व्हॅल्यू आहे. ओके, सो A इन्व्हर्सचा व्हॅल्यू काय मुलांना, 4I म्हणजे 1001 -A काय आहे रे, 2 - 1 -1 -1
2 अँड होल डिवाइड बाय 3 करायचं ना आपल्याला. बघा बरं हे काय बनतं. 4 into 1 is 4 minus of 2. 4 minus of 2 is 2. Then 0 minus of minus 1 is plus 1. ठीक आहे. 0 minus of minus 1 is plus 1. And then finally 4 minus 2 is 2 again. होल डिवाइड बाय 3 आहे की नाही. म्हणजे काय रे 2/3 1/3 1/3 2/3. और असं समजू शकता 1/3 बाहेर काढायचं आहे. ओके. 2 1 1 2 2 1 1 2 1/3 बाहेर 2 1 1 2. दॅट इज ऑप्शन नंबर ए आपला इथे आन्सर बनतो यार. ओके. नाउ सी नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतंय. विच ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स इज अ इन्व्हर्टिबल. कोणता मॅट्रिक्स इन्व्हर्टिबल आहे म्हणजे इन्व्हर्स कोणाचा काढू शकतो हे आपल्याला ते विचारतात. पाय तुम्हाला माहिती ना इन्व्हर्स अशाच मॅट्रिक्सचा काढू शकतो ज्याचा की डिटर्मिनंट 0 नाहीये. मग तुम्हाला या हर एक मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट फाइंड करायचा आहे मुलांना. या प्रत्येकांचा ना डिटर्मिनंट तुम्हाला शोधायचा आहे आणि ज्याचा डिटर्मिनंट 0 अदर दॅन 0 होतो काहीतरी व्हॅल्यू येते त्याची नाही का त्याचा इन्व्हर्स काढू शकतो आपण. इतकं सिंपल आहे. मग मी एक्सपेक्ट करू का तुम्ही हे करू शकाल का रे. प्रत्येकांचा डिटर्मिनंट काढायचा. याचा काढा याचा काढा याचा काढा सर्वांचा डिटर्मिनंट काढायचा. बरोबर. ज्याचा डिटर्मिनंट 0 नाही येत ओके त्याचा इन्व्हर्स आपण काढू शकतो. येस. नाउ सी नेक्स्ट काय म्हणतात हे. हे पहा a raised to power 4 into a चा इन्व्हर्स याचा व्हॅल्यू काय असेल असं ते आपल्याला विचारतात. पण आपल्याला माहिती a raised to 4 मीन्स a क्यूब इंटू a इन्व्हर्स राहायचं आहे आणि आपल्याला माहिती a इंटू a इन्व्हर्स हे i असतं म्हणजे 1 असतं. म्हणजे याचा जो व्हॅल्यू आहे ना याचा व्हॅल्यू a क्यूब येतोय. किती a क्यूब येतो याचा व्हॅल्यू. a क्यूब म्हणजे a इंटू a 3 वेळेस करायचं नाही का. सो 2 0 0 0 minus 2 0 0 0 minus of 1. Okay, then again 2 0 0 0 minus 2 0 then 0 0 minus of 1. आणखीन एकदा 2 0 0 0 minus 2 0 then 0 0 minus of 1. हा a क्यूब आहे. पहा काय तुम्हाला हे समजलं पाहिजे इथे फक्त आणि फक्त डायगोनल एलिमेंट्सच प्रेझेंट आहेत. फक्त डायगोनल एलिमेंट्स प्रेझेंट आहेत. ओके. मी म्हणलं ठीक आहे चलो ओके. डायगोनल एलिमेंट जर का फक्त आणि फक्त डायगोनल एलिमेंट प्रेझेंट असतील ना तर अशा मॅट्रिक्सचा क्यूब हा काय असतो माहिती का. हे पहा 2 चा क्यूब 8 minus 2 चा क्यूब -8 -1 चा क्यूब -1 असा असला पाहिजे. असा असला पाहिजे आन्सर. असंच असतं. फक्त जर का डायगोनल प्रेझेंट आहे बाकी सर्वजण 0 आहे तर याचा क्यूब करणे म्हणजे काय माहिती का याचा क्यूब याचा क्यूब याचा क्यूब डायरेक्टली असं करायचं असतं. अदरवाइज एक काम करा मल्टिप्लाय करा सिंपल. 2 into 2 4 0 0. ठीक आहे चलो लिहितो 4 0 + 0 0. ओके. देन आता पहा फर्स्ट रो सेकंड कॉलम 0 0 0 0 लिहायला. फर्स्ट रो थर्ड कॉलम लिहायचं पण फर्स्ट रो थर्ड कॉलम मध्ये 0 0 0 0. तुम्ही करून घ्या मल्टिप्लिकेशन. सेकंड रो फर्स्ट कॉलम 0 0 0 0. सेकंड रो सेकंड कॉलम 0 4 0. सेकंड रो थर्ड कॉलम 0 0 0 0. थर्ड रो फर्स्ट कॉलम 0 0 0. डन. देन सेकंड 0 0 0. ओके. देन फायनल थर्ड रो थर्ड कॉलम 0 0 आणि हा -+1 बनतोय पहा. ओके. आता इथे पहा 2 0 0 0 minus of 2 0 0 0 minus of 1. ओके. करा बरं मल्टिप्लिकेशन मुलांना. 8 बनतं 0 बनतं 0 बनतं. ओके. 8. देन फर्स्ट रो सेकंड कॉलम 0 0 0 0. ठीक आहे. फर्स्ट रो थर्ड कॉलम 0 0 0 अगेन 0. बरोबर आहे. सेकंड रो फर्स्ट कॉलम 0 0 0 हे पण 0. सेकंड रो सेकंड कॉलम 0 0 0 सॉरी 0 -8 0 -8 बनतोय पहा. परत हे करा 0 बनतं हे 0 0 -1 असं बनतं. करून पहा मल्टिप्लिकेशन. पण इतकं करण्याची गरज नाही. तुम्हाला समजलं ना मी काय बोललो होतो. ओके. जे डायगोनल एलिमेंट आहेत ना त्यांचा फक्त क्यूब करायचं बस. त्याच्या व्यतिरिक्त काही करण्याची गरज नाही. जर का अदर मेंबर्स 0 असतील तर ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स ए याचा ऍडजॉइंट काय खूप सोपं आहे. ऍडजॉइंट करायचं म्हणजे यांना असा उलटा करायचा म्हणजे वरती 5 खालती 2. ओके. पहा इथे 5 इथे 2 आणि हे जे दोघे असतात ना यांचे साइन रिव्हर्स -3 चा +3 आणि 3 चा -3 बस असं ऑप्शन पाहायचा. ओके. 5 3 -3 2 दॅट इज ऑप्शन नंबर ए आपला इथे आन्सर असणार आहे. ओके. नाउ सी नेक्स्ट. ए दिलाय बी दिलाय मग हे विचारतात ते बघा काय विचारतात. बी इन्व्हर्स इंटू ए इन्व्हर्सचा इन्व्हर्स प्रॉपर्टी काय सांगते माहिती का आपल्याला. एबीचा इन्व्हर्स पहा प्रॉपर्टी अशी आहे. एबीचा इन्व्हर्स म्हणजे पहिले घ्यायचा बी इन्व्हर्स नंतर घ्यायचा ए इन्व्हर्स. मग इथे पण हे दोन आहेत यांचा इन्व्हर्स म्हणजे पहिले याचा इन्व्हर्स इंटू त्या दुसऱ्याचा इन्व्हर्स. पण इन्व्हर्सचा इन्व्हर्स तोच मॅट्रिक्स असतो. इन्व्हर्सचा इन्व्हर्स तोच मॅट्रिक्स असतो. म्हणजे तुम्हाला मुलांना ए इंटू बी विचारतात. ए माहिती आहे ना 2 3 1 2. बी पण तर माहिती आहे 2 -3 -1 -1 2
बरोबर ना. करा मल्टिप्लिकेशन. काय बनतं 4 - 3 दॅट इज 1 -6 + 6 0 देन 2 - 2 0 -3 + 4 दॅट इज 1 म्हणजे 1 0 0 1 बनतो. अरे या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे हे जे आहे ना आन्सर हे सॉरी 1 0 0 1 दॅट इज ऑप्शन नंबर डी बनतोय. ओके जातोय पहा पुढे. हा आता हा जो आहे क्वेश्चन ना हा तुम्हाला या प्रॉपर्टीच्या बेसिसवरती सॉल्व्ह करायचा आहे. काय विचारलं नीट पहा. काय म्हणून म्हणलं की ते प्रॉपर्टीज जे मी तुम्हाला पहिल्या पेजवरती लिहून दिलेले आहेत ना ते सर्वच्या सर्व प्रॉपर्टीज लक्षात असू द्या. अरे टाइम नको जायला. ओके जास्त टाइम वेस्ट नको व्हायला तुमचा. अदरवाईज एक्झाममध्ये जर काही प्रॉपर्टी माहिती नसेल तर हे तुम्ही ॲडजॉईंट ऑफ ए करत बसाल ना खूप टाइम लागणार आहे. मग परत त्याचा ॲडजॉईंट करत बसाल ना आणखीन टाइम लागणार आणि मग त्याचा इन्व्हर्स करायचा आहे म्हणा. बाबा खूप विषय अवघड आहे. खूप टाइम जाणार आहे. मग त्यापेक्षा ही प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात ठेवायची. ॲडजॉईंट ऑफ ॲडजॉईंट ए इज इक्वल टू मॉड ए रेज टू n - 2 इंटू ए. ओके पहिल्या पेजवरती हे सर्व प्रॉपर्टीज आहेत. बघा काय आता ॲडजॉईंट ऑफ ए म्हणजे मॉड ए रेज टू n - 2 इंटू ए. एक काम करा मॉड ए काढा बरं. ओके पहा मॉड ए काढायचा म्हणजे याचा डिटर्मिनंट काढायचा बरोबर ना. सो गाईज 1 इंटू हे क्लोज करा. काय रे 0 - 1 ठीक आहे -1 -2 इंटू हे पहा -2 इंटू 0 - 1 देन i इंटू प्लस i इंटू 1 - 1 अरे 0 1 - 1 0 बरोबर ना. हे पहा काय बनतं -1 + 2 दॅट इज 1 बनतो की ना. अरे म्हणजे डिटर्मिनंट ना 1 आहे. 1 रेज टू एनिथिंग 1च बनतो. म्हणजे ॲडजॉईंट ऑफ ॲडजॉईंट ए हा एच आहे. ॲडजॉईंट ऑफ ॲडजॉईंट ए हा एच आहे. मग तुम्हाला ते एचा इन्व्हर्स विचारतात. अरे एचा इन्व्हर्स ऑप्शन नंबर ए आहे ना इथे आन्सर बरोबर ना. तर हे असं करायचं. अरे ओके जाऊ मग मी पुढे. नसती क्वेश्चन नंबर 9 व्हॅल्यू ऑफ एक्स सच दॅट मॅट्रिक्स इज नॉट इन्व्हर्टिबल. यार नॉट इन्व्हर्टिबल आहे म्हणजे काय की त्याचा डिटर्मिनंट 0 म्हणजे त्याचा इन्व्हर्स निघू नाही शकत. आता एक्सचा असा व्हॅल्यू सांगा की याचा डिटर्मिनंट 0 असला पाहिजे. पहा एक्स घेतला मी इथे 5 6 3 5 पहा 5 6 3 5 देन -2 घेतला क्लोज करा 4 6 2 5 काय 4 6 2 5 याच्यानंतर +3 घ्या रे +3 काय बनतं पहा 4 5 2 3 4 5 2 3 असं बनणार की नाही. मग पहा बरं काय बनतो x इंटू 25 -18 -2 इंटू किती रे 20 -12 देन +3 इंटू काय म्हणतो रे हे 12 -10 हे तुम्हाला 0 पाहिजे. अरे कारण की तुम्हाला मॅट्रिक्स नॉन इन्व्हर्टिबल पाहिजे. नॉट इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स पाहिजे म्हणजे इन्व्हर्स निघाला नाही पाहिजे म्हणजे डिटर्मिनंट 0 असला पाहिजे. सो याचा डिटर्मिनंट 0 असला पाहिजे असा एक्सचा व्हॅल्यू शोधायचा आपल्याला. हे किती बनतं रे 7x म्हणलं ठीक आहे. हा किती बनतो 8 -2 इज -16. हा किती बनतो मला 2 × 3 दॅट इज 6 अँड दॅट इज इक्वल टू 0 बरोबर. सो 7x इज इक्वल टू हा किती बनतो रे -10 बनतो की नाही. -10 तिकडे गेलं की +10 म्हणजे एक्सचा व्हॅल्यू मला 10/7 बनणार आहे. किती 10/7 दॅट इज ऑप्शन नंबर ए आपला इथे आन्सर बनतोय. ओके नाउ सी गाइज नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 10 काय पहा एक मॅट्रिक्स दिला आहे. आता याचा इन्व्हर्स आपल्याला शोधायचा. याचा इन्व्हर्स आपल्याला शोधायचा बरोबर. पहिले याचा इन्व्हर्स निघतो का खरंच ते जरा बघूया. बघा याचा इन्व्हर्स निघतो का. पहिले डिटर्मिनंट करायचा 0 × एनिथिंग 0 0 × एनिथिंग 0. आता फक्त -1 राहतो शेवटी. देन -1 इंटू हे क्लोज करायचं 0 -1 इज +1 बरोबर ना. म्हणजे 0 -1 बनतो. म्हणजे काय रे काय बनणार आहे --- +1 येस येस येस. या मॅट्रिक्सचा मुलांना जो डिटर्मिनंट आहे तो 1 आहे. यस म्हणजे इन्व्हर्स निघतो याचा इन्व्हर्स निघतो हे 100% आहे. ओके आता याचा इन्व्हर्सच किती असेल हाच तर मोठा विषय आहे बरोबर. आता याचा इन्व्हर्स बघूया जरा की काय निघतो. ऑप्शन नंबर ए काय म्हणतोय पहा. हे पहा तू अदरवाईज असं करूया यार इज्जतीत. पहा काय नीट पहा काय सांगतोय तुम्हाला. ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1/mod A इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. हे समजतं 1/mod A चा व्हॅल्यू तो 1 आहे यार. आता मी तुम्हाला सांगतो ॲडजॉईंट ऑफ ए काय लिहायचं असतं. ॲडजॉईंट ए मध्ये याचा कोफॅक्टर तिथेच लिहायचा असतो. इथे बघा काय याचा कोफॅक्टर इथेच लिहायचा असतो. याचा कोफॅक्टर इथेच लिहायचा असतो. त्याच्यानंतर याचा कोफॅक्टर पण इथेच लिहायचा असतो. ओके करू का मग. याचा कोफॅक्टर काय रे 0 बनतो की नाही. याचा कोफॅक्टर हे जर का क्लोज केलं हे जर का मी असं क्लोज केलं तर काय रे 0 -1 ना. ओके पहा ना याचा कोफॅक्टर म्हणजे हे असं जर का मी क्लोज करेन
तर 0 इंटू 0 0 मायनस ऑफ 1 बनेल की नाही, म्हणजे -1 बनेल की नाही, म्हणजे याचा कोफॅक्टर -1 बनतो. म्हणजे इथे मला ॲक्च्युली -1च लिहायला लागणार आहे. ते खरं तर मायनर बनलाय -1, पण तुम्हाला माहिती हे 2 2 आहे, सेकंड रो सेकंड कॉलम आहे, म्हणजे 2 + 2 4. इव्हन असेल तर कोफॅक्टर आणि मायनर सेम असतो, म्हणून तिथे -1 लिहिलं आहे. म्हणजे तुम्हाला असं पहा, ए इन्व्हर्समध्ये इथे -1 असलं पाहिजे असा मॅट्रिक्स शोधायचा आहे, बरोबर ना. हे पहा रॉंग आहे, कारण की आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 0 1 0 0 0 1. इथे 1 नाही, -1 पाहिजे, नाही चलत. इट नॉट इन्व्हर्टिबल म्हणतं. अरे इन्व्हर्स निघतो बाबा, नाही चलत हे पण, कारण की 2 टाइम्स ए म्हणतोय. इथे याला जर का 2 ने मल्टिप्लाय कराल तर -2, म्हणजे तिथे -2 बनतोय या ऑप्शनमध्ये, नाही चलत ते. सो म्हणून ऑप्शन नंबर डी इथे मी डायरेक्टली क्लेम करेन. ओके, नसी नेक्स्ट काय म्हणताय पहा. रे पहा, ए असा एक काहीतरी मॅट्रिक्स दिला, मी म्हणलं ठीक आहे, वेअर ए आय जे इज द कोफॅक्टर ऑफ एलिमेंट ए आय जे. ठीक आहे, नॉर्मल असं असतं कन्व्हेन्शन. पहा, एलिमेंट इंटू त्याचा कोफॅक्टर, एलिमेंट इंटू त्याचा कोफॅक्टर, एलिमेंट इंटू याचा कोफॅक्टर. म्हणजे काय केलं रे पहा, 2 1 2 2 2 3, 2 1 पहा 2 1 2 2 आणि 2 3. म्हणजे काय करता माहिती का, या डिटर्मिनंटला त्यांनी एक्सपांड केलंय अलॉंग सेकंड रो. पहा, डिटर्मिनंट कसा निघत असतो माहिती का, तो एलिमेंट इंटू त्याचा कोफॅक्टर प्लस एलिमेंट इंटू कोफॅक्टर प्लस एलिमेंट इंटू कोफॅक्टर हे ऍक्च्युली डिटर्मिनंटचा व्हॅल्यू देत असतो. म्हणजे तुम्हाला डिटर्मिनंटचा व्हॅल्यू विचारला आहे. हे पहा, तुम्हाला हे माहिती आहे ना की 11th मध्ये आपण जे डिटर्मिनंट शिकलेलं आहे, ओके, त्याच्यामध्ये कसं असतं पहा, एखाद्या डिटर्मिनंटचा से फॉर एक्झाम्पल असे एलिमेंट्स आहेत, याचा डिटर्मिनंट जर का शोधायचा असेल तर काय करायचं असतं माहिती का, हा एलिमेंट लिहायचा असतो. आता त्या एलिमेंटला 1 1 लिहितो मी, इंटू त्याचा कोफॅक्टर प्लस हा एलिमेंट काय रे 1 2 आहे, 1 2 आहे, इंटू यार त्याचा कोफॅक्टर प्लस हा एलिमेंट काय 1 3 आहे, फर्स्ट रो थर्ड कॉलम इंटू त्याचाच कोफॅक्टर आहे. हे असं केल्याने त्या डिटर्मिनंटचा व्हॅल्यू निघत असतो. आता पहा, फर्स्ट रोज यूज केला पाहिजे असं गरजेचं नाही, तुम्ही सेकंड रो पण यूज करू शकता. म्हणजे जसं आत्ता इथे केलेलं आहे त्यांनी, हा काय पहा, ए 2 1 2 1 इंटू त्याचाच कोफॅक्टर आहे प्लस ए 2 2 ए 2 2 इंटू त्याचाच कोफॅक्टर आहे प्लस ए 2 3 ए 2 3 इंटू त्याचाच कोफॅक्टर. समजतं का. हे असं केल्याने मुलांना त्या डिटर्मिनंटचा व्हॅल्यू निघतो. मग तेच विचारतं, व्हॅल्यू विचारतं त्या डिटर्मिनंटचा काढू शकता की नाही, इतकं सांगा फक्त. डिटर्मिनंटचा व्हॅल्यू माहिती ना तुम्हाला कसं काढायचा, हे कोफॅक्टर वगैरे सर्व सोडून द्या विषय. नॉर्मली जसं करता डिटर्मिनंटचा व्हॅल्यू तसा काढा. पहिले 1 यूज करताना मग 1 लिहिल्यानंतर एक क्लोज करा, 1 3 3 -5 1 3 3 -5. देन यूज करणार -0 करायला लागणार इथे, इंटू एनिथिंग काही लिहा, 0च बनणार येतो. अँड देन फायनली +2 +2 2 1 0 3 2 1 0 3 असं लिहायला लागणार ना रे. सो -5 -9 किती -14 बनतो. मी म्हणलो ठीक आहे चलो, हा किती बनतो +2 इंटू 6 बनतो पहा 6, बरोबर. किती म्हणताय 12 -14 + 12 इज -2. सो इज आन्सर शुड बी -2. ओके, काय चालला रे, आन्सर शुड बी गाइज -2. ओके, जाऊ मग मी पुढे. पारे नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय, इफ एलिमेंट्स ऑफ मॅट्रिक्स ए आर द रेसिप्रोकल्स ऑफ एलिमेंट्स ऑफ दिस मॅट्रिक्स. पहा काय म्हणायचं त्यांना की हा ए जो मॅट्रिक्स आहे ना, ओके, ए मॅट्रिक्स, ओके, ए मॅट्रिक्स चे एलिमेंट्स कसे आहेत माहिती का, यांचे रेसिप्रोकल आहेत म्हणा. हे पहा 1चा रेसिप्रोकल 1च असतो. ओमेगाचा रेसिप्रोकल हा 1/ओमेगा. म्हणलं ठीक आहे. ओमेगा क्यूबचा ओमेगा स्क्वेअरचा रेसिप्रोकल इज 1/ओमेगा स्क्वेअर. ठीक आहे. ओमेगाचा रेसिप्रोकल इज 1/ओमेगा. ओमेगा स्क्वेअरचा रेसिप्रोकल इज 1/ओमेगा स्क्वेअर. म्हणलं ठीक आहे. 1चा रेसिप्रोकल इज 1 अगेन. ओमेगा स्क्वेअरचा रेसिप्रोकल इज 1/ओमेगा स्क्वेअर. 1चा रेसिप्रोकल 1. ओमेगाचा रेसिप्रोकल इज 1/ओमेगा. हे तुम्हाला आधी समजलं पाहिजे. आता तुम्ही म्हणणार व्हॉट इज ओमेगा? व्हॉट इज ओमेगा? ओमेगा काय म्हणताय? ओमेगा इज अ क्यूब रूट ऑफ युनिटी. अबे ओमेगा म्हणजे युनिटी म्हणजे 1. 1चा क्यूब रूट. ओमेगा इज अ क्यूब रूट ऑफ युनिटी. दोन्ही साईडला क्यूब करा. क्यूब रूट आणि क्यूब कॅन्सल होऊन 1 बनेल. म्हणजे ओमेगा क्यूब 1 हे तुम्हाला आधी समजलं पाहिजे. मग ना रे मुलांना मी असं लिहू शकतो का? जरा विचार करा. 1च्या जागी ओमेगा क्यूब लिहितो. ओमेगा क्यूब लिहितो इथे. ओमेगा क्यूब बाय ओमेगा इज ओमेगा स्क्वेअर. 1च्या जागी ओमेगा क्यूब लिहितो. ओमेगा क्यूब बाय ओमेगा स्क्वेअर इज ओमेगा. ओमेगा क्यूब लिहितो. ओमेगा क्यूब बाय ओमेगा इज ओमेगा स्क्वेअर. ओमेगा क्यूब लिहितो. ओमेगा क्यूब बाय ओमेगा स्क्वेअर इज ओमेगा. पारे इथे तर 1च आहे. ठीक आहे चलो. 1च्या जागी ओमेगा क्यूब लिहिला. ओमेगा क्यूब बाय ओमेगा स्क्वेअर इज ओमेगा. देन दिस 1.
ओमेगा क्यूब बाय ओमेगा इज ओमेगा स्क्वेअर. सो मुलांनो हा आपला मॅट्रिक्स ए आहे. हा आपला मॅट्रिक्स ए. पहिले हे तुम्ही आधी क्लिअर करून घ्या की हा आपला मॅट्रिक्स ए आहे. ओके. आता हा जो मॅट्रिक्स आहे ना यार, याचा आपल्याला काढायचा आहे, शोधायचा आहे इन्व्हर्स. असंच आहे ना. इफ एलिमेंट्स, बरोबर, म्हणजे ऑप्शन्स दिले त्यांनी असे, आणि प्रत्येक ऑप्शनमध्ये इन्व्हर्स 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 दिसतोच आहे. ओके. मग ते तुम्हाला इन्व्हर्स बद्दल विचारतात, याच्या इन्व्हर्स बद्दल विचारतात. एक काम करूया आपण आता, याचं इन्व्हर्स फाइंड करण्याचा ट्राय करतोय आता मी. हे पहा, अख्खाच्या अख्खा इन्व्हर्स फाइंड करण्याची गरज नाही. पहिले तर तुम्ही डिटर्मिनंट फाइंड करा, बघा इन्व्हर्स निघतो का. ओके. इन्व्हर्स निघत असेल तर मग पुढचा विषय पहा. याचा डिटर्मिनंट फाइंड करतो अरे मी. सो 1 इंटू काय करायचं, 7 ला क्लोज केलं तर ओमेगा 1 ओमेगा 1 1 ओमेगा स्क्वेअर, देन मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर इंटू, ओके, ओमेगा स्क्वेअर 1 ओमेगा स्क्वेअर 1 ओमेगा ओमेगा स्क्वेअर, देन प्लस ओमेगा इंटू ओमेगा स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर ओमेगा 1. ओके गाईज. तर काय म्हणतात, ओमेगा स्क्वेअर इंटू ओमेगा इज ओमेगा क्यूब मायनस ऑफ 1, देन ओमेगा रेज टू पॉवर 4 आहे बरं. हा ओमेगा रेज टू पॉवर 4 बरोबर ना. म्हणजे इथे पहा, मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर इंटू ब्रॅकेट ओमेगा रेज टू पॉवर 4 मायनस ऑफ ओमेगा, प्लस इथे ओमेगा आहे, ओमेगा स्क्वेअर इंटू 1 इज ओमेगा स्क्वेअर मायनस ऑफ ओमेगा इंटू ओमेगा इज ओमेगा स्क्वेअर. हे असं पण झिरोच होतं यार, सोडून द्या. ओके. हा असं पण झिरोच होतो, समजतं ना तुम्हाला. मग राहतं इतकंच. सो ओमेगा क्यूब, ओके, मायनस ऑफ 1, ठीक आहे, मायनस ऑफ ओमेगा स्क्वेअर इंटू ओमेगा रेज टू पॉवर 4 म्हणजे काय रे, ओमेगा रेज टू पॉवर 4 म्हणजे ओमेगा क्यूब इंटू ओमेगा. पण आता शिकलो होतं आपण ओमेगा क्यूब तर 1 नाही, हे तर 1 नाही. सो 1 इंटू ओमेगा इज ओमेगा ना, बरोबर की नाही. मायनस ऑफ अगेन ओमेगा, अबे हे पण 0 झालं. आणि ओमेगा क्यूब 1 असताना रे 1 मायनस 1 अरे हे पण 0 झालं. म्हणजे तुम्हाला हे समजतं का की यांचा जो डिटर्मिनंट आहे तो 0 बनतोय. सो जर का मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट 0 बनत असेल तर तो नॉट इन्व्हर्टिबल असणार ना, सिम्पल. सो इन्व्हर्स डज नॉट एक्झिस्ट, हा आपला मुलांना इथे आन्सर असणार आहे. ओके. पहा आता पुढचा विषय, क्वेश्चन नंबर 13. काय रे पहा, मॅट्रिक्स ए दिलाय, मॅट्रिक्स बी दिलाय, ते म्हणतात ए इंटू बी जो मॅट्रिक्स आहे ना त्याचा इन्व्हर्स शोधायचा आपल्याला. एक काम करूया ना रे, ए इंटू बी करूया. पहा 1 2 1 2 1 0, दिस ए मॅट्रिक्स. देन बी काय रे पहा 1 2 2 1 0 1, बरोबर ना. तर हे ए इंटू बी आहे आणि याचा काढायचा आपल्याला इन्व्हर्स. काढूया पहिले ए इंटू बी तरी करूया. पहा काय बनतो ए इंटू बी, 1 4 0 म्हणजे 5, 1 + 4 इज 5. देन फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 2 1 2 2 1 इज 5. देन सेकंड रो फर्स्ट कॉलम 2 2 0 इज 4, मतलब ठीक आहे चलो. देन सेकंड रो सेकंड कॉलम 4 4 1 0 4 1 0 इज 5, बरोबर. तर मुलांना हा मॅट्रिक्स आहे ए इंटू बी. आता याचा शोधायचा आपल्याला इन्व्हर्स. इन्व्हर्सचा माहिती फॉर्म्युला 1 डिवाइड बाय मॉड ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. पण ॲडजॉइंट ऑफ ए माहिती 2/2 मध्ये काय असतं, यांना स्विच करायचा म्हणजे 5 5. यांचा रिव्हर्स साइन करायचा म्हणजे -5 आणि -4. समजलं, -5 -4 साइन रिव्हर्स करायचा फक्त. अदरवाइज मॉडचं व्हॅल्यू माहित नाही आपल्याला. करा रे, 5 × 5 इज 25 मायनस ऑफ 5 × 4 इज 20. सो आन्सर 5 बनतो ना, म्हणजे मॉडचं व्हॅल्यू 5 बनतो. अरे इथे टाकून द्या 5, टाकून द्या इथे 5. आहे का असं काही ऑप्शन? 1/5 5 - 5 1/5 5 - 5 देन -4 5 ना. 1/5 5 - 5 1/5 1/5 5 - 5 -4 अँड देन 5. दॅट इज ऑप्शन नंबर बी मुलांना इथे आपला आन्सर बनणार आहे. ओके. जातो का क्वेश्चन नंबर 14 वरती. पारे काय म्हणतात, एक मॅट्रिक्स दिला आहे, ठीक आहे. ते पुढे असं म्हणतात ए स्क्वेअर हा असा आहे म्हणे, ए स्क्वेअरचं व्हॅल्यू असं आहे म्हणे. एक काम करतो, ए स्क्वेअर म्हणजे 1 0 -1 7 इंटू अगेन तोच ना 1 0 -1 7. दिस इज ए स्क्वेअर गाइज. दॅट इज इक्वल टू 8 टाइम्स ए. व्हॉट इज ए? 1 0 -1 7 प्लस के टाइम्स आय म्हणजे काय रे 1 0 0 1, बरोबर ना. चलो करून घ्या मल्टिप्लिकेशन, फक्त फास्ट करा बरं. ओके. 1 0 1 फर्स्ट रो सेकंड कॉलम 0 0. पहा -1 -7 इज -8 0 7 7 49 असा बनतो हा विषय नाही का. आणि दॅट इज इक्वल टू इथे पहा रे 8 0 -8 56 करेक्ट प्लस के 0 0 के. आता या दोघांचं ॲडिशन काय बनणार माहिती का, 8 + k
8 प्लस के, ठीक है, 0 प्लस 0 0, -8 प्लस 0 इज मायनस ऑफ 8, 56 प्लस के, 56 प्लस के. आता हे फक्त कम्पेअर करायचं आहे तुम्हाला, समजतं का? कम्पेअर केल्यानंतर तुम्हाला असं समजेल 1चा व्हॅल्यू 8 प्लस के, म्हणजे 8 प्लस के जर का 1 पाहिजे असेल तर केचा व्हॅल्यू -7 पाहिजे. 8 मायनस ऑफ 7 इज 1 ना. सो व्हॅल्यू ऑफ के जे विचारतात ते किती असलं पाहिजे मुलांना? -7 असं असलं पाहिजे. ओके, घ्या आता पुढचा क्वेश्चन. काय विषय पहा, एक्स प्लस वाय प्लस झेडचा व्हॅल्यू विचारतात ते. एक्स प्लस वाय प्लस झेडचा व्हॅल्यू विचारतात. बघा काय, पहिले तर तुम्ही ते इक्वेशन प्रॉपर बनवून घ्या आधी. समजतं तुम्हाला? a इंटू एक्स बी म्हणतात, a इंटू एक्स. म्हणजे या दोघांचा प्रोडक्ट हे बी आहे म्हणे, लिहितो इथे. 1 - 1 1, 2 - 1 0, 3 3 -4. दिस a इंटू एक्स, एक्स आहे एक्स वाय झेड, आणि याचा व्हॅल्यू ना मुलांना बी आहे म्हणे, म्हणजे 1 1 2 आहे असं ते क्लेम करतात. आता बस तुम्ही या दोघांचा प्रोडक्ट करा, एक्स मायनस वाय प्लस झेड. ओके, इथे लिहितोय पहा, एक्स मायनस वाय प्लस झेड इज इक्वल टू 1. देन सेकंड रो फर्स्ट कॉलम, 2x minus y plus 0z, 2x minus y plus 0z and is equal to 1 again. ठीक है यार, चलो ओके. अगेन थर्ड रो फर्स्ट कॉलम, 3x 3y minus 4z, 3x 3y minus 4z and that is equal to 2 आहे. तर याचा व्हॅल्यू किती आहे मुलांना? 2 आहे. ओके, तुम्हाला ना x प्लस वाय प्लस झेड हे फाइंड करायचं आहे, म्हणजे एक्स वाय झेडचा व्हॅल्यू फाइंड करायचा आहे, एक्स वाय झेडचा व्हॅल्यू फाइंड करायचा आहे. ओके, आणि त्यांच्या तिघांचं ॲडिशन करायचं. आता हे इन्व्हर्स मेथडनी करा, एक तर ऑप्शन आहे की इन्व्हर्स मेथडनी करा, अदरवाइज हे 3 इक्वेशन इज्जतीत सॉल्व्ह करा, व्यवस्थित सॉल्व्ह करा. कोणताही फॉलो करा यार, काही प्रॉब्लेम नाही. ओके, दोन्हीमध्ये काही करा तुम्ही. तर मला तरी असं वाटतं की हे 2 इक्वेशन आपण चला जरा सॉल्व्ह करूया. पहा, सर्वात सोपाचं मला हा दिसतोय. या इक्वेशनवरतून मी हे मायनस वाय तिकडे गेलं की प्लस वाय बनतो, म्हणजे वायचा व्हॅल्यू हा 2x मायनस ऑफ 1 असं लिहू शकतो. अरे इथून वायचा व्हॅल्यू 2x मायनस ऑफ 1 असं लिहू शकतो. मग आपला जो पहिला इक्वेशन आहे ना, x मायनस ऑफ वायचा व्हॅल्यू काय? 2x मायनस 1, वायचा व्हॅल्यू 2x मायनस 1 प्लस झेड तर आहेच आहे, दॅट इज इक्वल टू 1. हा जो तिसरा इक्वेशन आहे 3x प्लस 3, वायचा व्हॅल्यू काय रे? 2x मायनस ऑफ 1, अरे मायनस 4z तर आहेच ना, अँड दॅट इज इक्वल टू 2. दिसतंय का हे तुम्हाला? x आणि झेडच्या फॉर्ममध्ये इक्वेशन बनतोय की नाही? मग पहा, x मायनस ऑफ 2x इज मायनस ऑफ x, मायनस ऑफ मायनस इज प्लस 1 ना, आणि झेड तर आहेच आहे. तो प्लस 1 तिकडे जाऊन -1 बनेल तर तिकडे 0 बनणार आहे. इथे पारे 6x बनतो ना, हा 6x प्लस 3x इज 9x. मी म्हणलं ठीक आहे यार, चलो. दिस इज मायनस ऑफ 3, मायनस ऑफ 3 येणार आहे, मायनस ऑफ 3, मायनस ऑफ 3 तिकडे गेलं की प्लस 3 बनतो. मग 2 प्लस 3 बनेल, तो बनणार 5. पुढे -4z आहे ना इथं, समजतं का? कॅल्क्युलेशन तर काही मिस्टेक नाही येणार आहे, पहा व्यवस्थित एकदा जरा. यस, बरोबर आहे, हे असं आहे. पहा, मला इथून इतकीच गोष्ट समजते की हे 2 इक्वेशन सॉल्व्ह केलं ना तर मला x आणि झेडचा व्हॅल्यू निघतो. मी इथे 9 नी मल्टिप्लाय करतो, 9 नी. किती? 9 नी. झिरोज कॅन्सल, ॲड केली की कॅन्सल. इथे बनतो 5z इज इक्वल टू 5, म्हणजे झेडचा व्हॅल्यू मुलांना 1 बनतो. अरे आता जर का झेडचा व्हॅल्यू 1 बनत असेल ना, हा 9 तिकडे जाऊन -9 बनतो, मायनस मायनस कॅन्सल, म्हणजे एक्सचा व्हॅल्यू पण +1च बनतो. आता एक्सचा व्हॅल्यू जर का खरंच +1 बनत असेल ना, तर तुम्हाला समजेल की वायचा व्हॅल्यू पण परत +1च बनतो. अरे म्हणजे 1 + 1 + 1 x + y + z मीन्स 1 + 1 + 1 दॅट इज इक्वल टू 3. आन्सर शुड बी ऑप्शन नंबर बी, दॅट इज 3. ओके, जातोय पहा पुढचा सम, क्वेश्चन नंबर 16 स्टुडंट्स. काय म्हणता पहा, ते म्हणता a + b चा इन्व्हर्स काढा म्हणे. करा बरं दोघांचं ॲडिशन, a दिलाय b दिलाय, दोघांचं ॲडिशन करा. ओके, 1 + 4 5. ओके, देन 1 + 1 2, ठीक आहे. देन 1 + 3 4, याच्यानंतर 2 + 1 दॅट इज 3. ओके, आणि याचं काय करायचं पहा मुलांना, आपल्याला इन्व्हर्स करायचं आहे. याचा आपल्याला इन्व्हर्स करायचं. तुम्हाला तर माहिती आहे मॅट्रिक्सचा इन्व्हर्स म्हणजे 1/mod आहे. 15 - 8 किती बनतं? हे 7 बनतं की ना. सो 1/mod दॅट इज 7. आणि हे मॅट्रिक्स इथे काय करायचं असतं, या दोघांना स्विच करायचं असतं 3 5, आणि इथे फक्त मायनस मायनस करायचं असतं, -2, आणि इथे -4 करायचं असतं. पहा बरं, हे आहे का? 1/7 3 - 2, 1/7 3 - 2 -4 आणि 5, -4 आणि 5 दॅट इज ऑप्शन नंबर डी गाईज. हा आपला इथे आन्सर बनणार आहे. ओके, जातोय पहा पुढच्या क्वेश्चनवरती. काय म्हणता पहा, एक मॅट्रिक्स ए आहे. अरे इथे ते म्हणतात की मॅट्रिक्स ए इज नॉट इन्व्हर्टिबल. ओके, नॉट इन्व्हर्टिबल पाहिजे, म्हणजे इन्व्हर्स असा एक्झिस्ट नाही झाला पाहिजे. म्हणजे काय समजतं का, की याचा जो डिटर्मिनंट आहे तो 0 बनला पाहिजे. सो काय, याचा डिटर्मिनंट 0 बनला पाहिजे. मग करता का, याचा डिटर्मिनंट कराल का तुम्ही, आणि त्याच्यानंतर कशाचा व्हॅल्यू फाइंड करायचा? एचा व्हॅल्यू फाइंड करायचा. याचा डिटर्मिनंट फाइंड करण्याच्या प्रोसेसमध्ये लेफ्ट हँड साईडला ए चे टर्म्स येतात. ओके,
आणि राईट हँड साईडला फक्त कॉन्स्टंट टाकून द्या तुम्ही, म्हणजे एचा व्हॅल्यू इथून मिळून जाईल म्हणून. इतका सोपा क्वेश्चन आहे पहा. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 18. काय पहा, मॅट्रिक्स ए दिला, मॅट्रिक्स बी दिलाय. मग ते आता आपल्याला विचारतात बी इन्व्हर्स इंटू ए इन्व्हर्स काय म्हणे. हे बघा मी कसं करायचं ते सांगतो, नीट लक्ष द्या. ते म्हणतात बी इन्व्हर्स इंटू ए इन्व्हर्स. तुम्ही मला इन्व्हर्स काढत बसायचं का, नका काढू. अरे तुम्हाला समजतं का, ए बीचा होल इन्व्हर्स म्हणजे बी इन्व्हर्स इंटू ए इन्व्हर्स असतो. मग एक काम करा ना, आधी ए बी करा, त्याचं इन्व्हर्स काढून मल्टिप्लाय नका करू. हवं तर आधी ए आणि बी दोघे डायरेक्टली दिले, त्यांचं मल्टिप्लिकेशन करा. मग त्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जे काही बनेल ना त्याचा मग इन्व्हर्स काढा. समजलं का? करू का यांचं मल्टिप्लिकेशन? पहा रे मुलांना, यांचं मल्टिप्लिकेशन मी करून दाखवतो तुम्हाला. 2 3 3 into 3 9 11 बनतो. देन 0 3 ओके. देन हे पहा मल्टिप्लिकेशन 1 6 7. देन हे मल्टिप्लिकेशन 0 2 2. करेक्ट आहे. आता याचं इन्व्हर्स म्हणजे 1 डिवाइड बाय मॉड ए इंटू ॲडजॉइंट आहे. सिम्पल. ठीक आहे. मॉड ए किती रे? 22 मायनस 21. 22 मायनस 21 1च बनतो, म्हणजे मॉड ए तर 1च आहे यार. सो 1 बाय 1 इंटू ॲडजॉइंट आहे. पहा बरं काय व्हॉट इज ॲडजॉइंट आहे गाईस. याचा ॲडजॉइंट म्हणजे हे उलटा करायचा असा, म्हणजे 2 11 आणि इथे मायनस साईन मायनस साईन -3 मायनस साईन -3 मायनस ऑफ 7. हा आपला इथे आन्सर असला पाहिजे. आहे का रे? 2 -3 2 -3 -7 प्लस 11 दॅट इज ऑप्शन नंबर ए. मुलांना हा आपला इथे आन्सर बनतोय. ओके. नाव सी क्वेश्चन नंबर 19. सम ऑफ कोफॅक्टर्स ऑफ एलिमेंट्स ऑफ सेकंड रो ऑफ अ मॅट्रिक्स. म्हणजे याचा कोफॅक्टर काढा, याचा कोफॅक्टर काढा, याचा कोफॅक्टर काढा आणि त्या तिघांचा ॲडिशन करा. पहा याचा कोफॅक्टर काढू का मी, त्याला क्लोज करायला लागतं. मॅट्रिक्स जर का तुम्हाला तो दिसत नसेल तर थोडंसं इथे लिहितोय पहा मोठा. पहा रे, याचा कोफॅक्टर काढायचा ना आधी, मग करायला क्लोज करा. काय बनतं? 3 2 2 1 3 2 2 1. हे तर मायनर असतं. पण हा सेकंड रो फर्स्ट कॉलम आहे. सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हणजे 2 + 1 3 ऑड असेल तर मायनरचा उलटा हा कोफॅक्टर असतो. मिळालं? ठीक आहे. चलो आता याचा कोफॅक्टर पहा रे, क्लोज करा. त्याचा रो कॉलम क्लोज करा. 1 2 5 1. काय 1 2 5 1. पण इथे मी करणार आहे प्लस. का माहिती का? कारण की सेकंड रो सेकंड कॉलम आहे. सेकंड रो सेकंड कॉलम 2 + 2 4 इव्हन असेल ना, तर हा जो मायनर असतो आणि कोफॅक्टर असतो दोघे पण सेमच असतात टोटली. आणि फायनली या 1चा करताय ना तुम्ही, म्हणजे याला आणि याला क्लोज करणार आहेत तुम्ही. 1 3 5 2 1 3 5 2. बरोबर. तर हे करायचं आता तुम्हाला नाही का. अरे काय केलं इथे, प्लस लिहायचं, प्लस लिहायचं की मायनस लिहिताय तुम्ही इथे. का? सेकंड रो थर्ड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम 2 3 दॅट इज 5 ऑड आहे म्हणून रिव्हर्स करायचं असं. पार काय बनतं? हे 3 बनतं. 3 मायनस ऑफ 4 इज मायनस ऑफ 1 मायनस ऑफ -1 इज +1. म्हणजे ठीक आहे. चलो प्लस 1 मायनस ऑफ 10 इज मायनस ऑफ 9. ओके. देन मायनस ऑफ 2 मायनस ऑफ 15 2 मायनस 15 -13 बनतं. बरोबर. सो मायनस ऑफ 13 बनतं. मायनस मायनस प्लस 13. 13 मायनस 9 इज 4 4 + 1 इज 5. सो आन्सर शुड बी ऑप्शन नंबर सी दॅट इज 5. ओके. पहा काय विषय, ए आहे, ए इन्व्हर्स आहे आणि अल्फा आणि बीटाचा व्हॅल्यू काय आहे असं ते आपल्याला विचारतात. आता ए इन्व्हर्स काढत थोडी ना बसणार आहे आपण. या दोघांचा प्रोडक्ट करा, एकदम सिम्पल. पहा 2 0 मायनस ऑफ 1 5 1 0 0 1 3. हा ए आहे आणि ए इन्व्हर्स काय रे? पहा 3 - 1 1. देन अल्फा 6 मायनस ऑफ 5. देन बीटा -2 2. बरोबर ना. या दोघांचा प्रोडक्ट करा. रे करेक्ट. या दोघांचा प्रोडक्ट करा. तुम्हाला हे समजलं पाहिजे की या दोघांचा प्रोडक्ट हा 1 0 0 0 1 0 0 0 1 हे असं बनलं पाहिजे. आता प्रोडक्ट करते मी, मला असं समजतं पहा 6 0 मायनस बीटा. काय? 6 0 मायनस बीटा असा बनतो की नाही. पण तुम्हाला लगेच समजलं पाहिजे की अरे यांच्या प्रोडक्टमध्ये इथे तर 1 आलं पाहिजे. कम्पेअर करा ना, तिथे 1 आलं पाहिजे. म्हणजे बीटाचा व्हॅल्यू 5 असला पाहिजे. बीटाचा व्हॅल्यू किती असला पाहिजे? 5 असला पाहिजे. म्हणजे या दोघांमधला कोणीतरी एक आन्सर आहे. मी म्हणलं ठीक आहे. चलो आता पहा फर्स्ट रो सेकंड कॉलम मल्टिप्लाय करून काही अर्थ नाही, 0च येणार. फर्स्ट रो थर्ड कॉलम मल्टिप्लाय करून काही अर्थ नाही, 0च येणार. करून बघा तुम्ही. आपल्याला तर आता असं पाहिजे, अल्फा असणारा इक्वेशन पाहिजे. एक काम करा ना, हे आणि हे करा बरं. सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हणजे इथे लिहायचा 15. ठीक आहे. प्लस अल्फा. ओके. प्लस 0 असं आहे ना. पण तुम्हाला समजतं का सेकंड रो फर्स्ट कॉलम मध्ये 0 आला पाहिजे. म्हणजे मुलांना अल्फाचा व्हॅल्यू -15 आला पाहिजे. 15 -15 0 बनतो. म्हणजे अल्फाचा व्हॅल्यू -15 आला पाहिजे. दॅट मीन्स ऑप्शन नंबर बी हा आपल्या इथे आन्सर बनतो. जातोय पुढे. क्वेश्चन नंबर 21. कोफॅक्टर ऑफ एलिमेंट ऑफ द फर्स्ट कॉलम
को-फॅक्टर्स ऑफ द एलिमेंट्स ऑफ द फर्स्ट कॉलम ऑफ मॅट्रिक्स ए. पहिल्या कॉलमचे को-फॅक्टर्स आपल्याला शोधायचे. पहिल्या कॉलमचे को-फॅक्टर शोधायचे. मला असं वाटतं हे जस्ट बघितलं मला असं समजलं की हे सर्व काही वेगवेगळे दिसतात. मग सगळ्यात आधी तुम्ही को-फॅक्टर याचाच शोधा, बस तितकं पण इनफ आहे. समजतं का? आता याचा को-फॅक्टर म्हणजे याला आणि याला क्लोज कराल तुम्ही. काय रे, 2 × 0 = 0, -1 × -1 = -1, दॅट इज 1 ना. हे तर मायनर बनतं. पण पहा हा थर्ड रो आणि फर्स्ट कॉलम, थर्ड रो फर्स्ट कॉलम म्हणजे ॲडिशन बनतो 4. इव्हन असेल तर मायनर जो असतो तोच को-फॅक्टर असतो, म्हणजे 1च असणार आहे. म्हणजे असं ऑप्शन चूज करा की ज्याच्या शेवटी हे 1 आहे. समजलं? आता या पहिल्या दोघांचे को-फॅक्टर जे असतील ते असतील आहे, पण शेवटच्याचा को-फॅक्टर 1 आहे आणि शेवटच्याचा को-फॅक्टर 1 असणारा असा एकच ऑप्शन आहे, म्हणून ऑप्शन नंबर सी मी इथे आन्सर सिलेक्ट करतोय. नाउ सी नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते पहा. एचा व्हॅल्यू त्यांनी दिलाय. ओके, a square -5a -6i = 0 असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता a इनवर्स विचारतात, काही नाही रे, a इनवर्सने मल्टिप्लाय करा. a इनवर्स इंटू a square -5a -6i अँड दॅट इज इक्वल टू 0. पहा, a इनवर्स इंटू a स्क्वेअर म्हणजे a इंटू a -5 इंटू a इनवर्स इंटू a इनवर्स इंटू a -6 इंटू a इनवर्स इंटू i इज a इनवर्स अँड दॅट इज इक्वल टू 0. सो i बनतो, a इनवर्स इंटू a तर i बनतो, a into I is बनतो. So this is a minus of this 5i and that is equal to 6 times a inverse. आता a inverse चा व्हॅल्यू फाइंड करायचा आहे ना, मग डिवाइड बाय 6 करू का मी याला? डिवाइड बाय 6 करू का? मग पहा रे, a चा व्हॅल्यू काय पहा बरं. a चा व्हॅल्यू मुलांना 4 5 2 1 मायनस ऑफ 5 टाइम्स i म्हणजे 5 0 0 5 आणि होल डिवाइड बाय 6 करायचं आपल्याला. मग काय बनतं माहिती का? 4 - 5 इज -1, 5 - 0 इज 5, देन 2 - 0 इज 2, then 1 - 5 is -4 आणि होल डिवाइड बाय 6 करायचं आपल्याला. म्हणजे मायनस आहे का असा ऑप्शन? 1/6 -1 5 1/6 -1 5. ओके, देन 2 and then -4 2 and then -4 -1 5 2 and then -4. दॅट इज ऑप्शन नंबर ए. आपला इथे आन्सर बनला पाहिजे. अरे ओके, पहा, ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी. मग याचा विचारतात की ए इनवर्स काय म्हणा. काय नाही, ए इनवर्स म्हणजे 1 डिवाइड बाय मॉड ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए, बरोबर. 1 बाय मॉड ए काय रे, ओमेगा इंटू ओमेगा इज ओमेगा स्क्वेअर. मी म्हणलं ठीक आहे, चलो ओके. ॲडजॉइंट ऑफ ए तर तुम्हाला माहिती आहे, असं स्विच करायचं असतं, म्हणजे ओमेगा लिहायचं असतं इथे नाही का. आणि इथे ना रिव्हर्स साईन करायचं असतं. 0 म्हणजे 0चं रिव्हर्स साईन -0, तो 0च असतो शेवटी. सो हे आपला आन्सर बनतं. पण तुम्हाला माहिती हा जो 1 आहे तो असतो ओमेगा क्यूब, बरोबर ना. ओमेगा क्यूब हा 1 असतो. सो ओमेगा इज अ कॉम्प्लेक्स क्यूब रूट ऑफ युनिटी, म्हणजे ओमेगा हा क्यूब रूट ऑफ युनिटी आहे. दोन्ही साईडला क्यूब कराल तर ओमेगा क्यूब तर 1 बनणार. मग हे काटछाट कराल तर वरती ओमेगा बनणार आहे. इथे म्हणतो ओमेगा 0 0 ओमेगा असं बनणार की नाही. मग करा बरोबर मल्टिप्लिकेशन मुलांना. ओमेगा इंटू ओमेगा इज ओमेगा स्क्वेअर 0 0 ओमेगा स्क्वेअर असा बनतो की नाही. मग तुम्हाला आता हे समजलं पाहिजे की हे काय आहे माहिती का. ओमेगा 0 0 ओमेगाचा स्क्वेअर आहे तो. सांगितलं होतं ना की डायगोनल एलिमेंट फक्त प्रेझेंट आहेत, बाकी सर्व 0 आहेत. मग अशा मॅट्रिक्सचा स्क्वेअर केला तर डायरेक्टली डायगोनलचा स्क्वेअर होत असतो. सिम्पल. आणि म्हणजे तो एचा स्क्वेअर हा जो आहे ना मॅट्रिक्स, तो मॅट्रिक्स एचा आहे ऍक्च्युली, म्हणजे तो एचा स्क्वेअर बनतोय, बरोबर. जाऊ पुढे. पाहा आता ते विचारतायत की x² + y² + z² व्हॅल्यू काय असणार. बघा, ए दिलाय, a × x b दिलाय, म्हणजे यार इक्वेशन बनवू शकतो ना आपण या दोघांचं प्रोडक्ट. x 3y 3z x + 3y + 3z हे आहे 12. त्याच्यानंतर x 4y 4z x 4y 4z हे आहे 15. त्याच्यानंतर x 3y 4z x 3y 4z हा आहे 13. आता ना सेपरेटली एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू फाइंड करून ना इथे टाकायच्यात आणि आपल्याला आन्सर कॅल्क्युलेट करायचं आहे. पण मला एक गोष्ट समजते, जर का मी या दोघांमध्ये सबस्ट्रॅक्शन जर का केलं, मायनस केलं, मायनस हे मायनस हे केलं, एक्स एक्स कॅन्सल, 4y - y 3y इज y, बरोबर. 4z - 4z 0 आहे. 15 - 13 इज 2, म्हणजे डायरेक्टली y ची व्हॅल्यू मुलांना इथे 2 बनली आहे. सोपं की नाही. पण जर का मी या दोघांना सबस्ट्रॅक्ट केलं, x - x 0, 3y - 4y इज -y, 3z - 4z इज -z, 12 - 15 इज -3. अरे पण y चा व्हॅल्यू तर 2 आहे ना, -2 तिकडे जाऊन +2 बनणार, -3 + 2 इज -1, -z इज -1 म्हणजे z म्हणजे 1, z म्हणजे किती बनतोय, 1 बनतोय. ओके. अरे यार आता z जर का 1 बनत असेल इथे 1 टाका इथे, ओके, म्हणजे हे 3 बनतं,
इथे 2 टाका म्हणजे 6 बनतं. 3 + 6 9 बनतं. 9 तिकडे जाऊन मायनस म्हणजे 12 मायनस ऑफ 9 इज 3 ना, म्हणजे एक्सचा व्हॅल्यू 3 बनतो यार. टाका रे, सर्वांचा स्क्वेअर करा. 3चा स्क्वेअर 9, वायचा स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर 4, झेडचा स्क्वेअर म्हणजे 1, किती बनतो 14 बनतो की नाही. दॅट मीन्स आन्सर शुड बी ऑप्शन नंबर डी, दॅट इज 14. बरोबर. तुम्ही म्हणाल मॅट्रिक्सच्या मेथडनी करतो भाऊ, खूप लेंदी होतं रे ते. असंच करायचं असतं तुम्हाला. म्हणजे पहा ना, एंट्रन्समध्ये ना असे असतात नाही का क्वेश्चन की यार तुम्हाला इतक्या फास्ट करता येऊ शकतात ना, हे प्रोव्हिजन असतं. फक्त तो करेक्ट डायरेक्शन तुम्हाला तिथे समजला पाहिजे, सुचला पाहिजे. काय होतं याच्यामध्ये, बस मायनस केलं डन, लगेच तर आन्सर येतो. सो म्हणून मी म्हणलं होतं की हा व्हिडिओ भले तुम्हाला मॅट्रिसेस सोपं वाटत असेल, पण हे इथे जे सोल्युशन मी तुम्हाला इथे सांगतोय ना, हे असे सोल्युशन तुम्ही पहा, हा व्हिडिओ पूर्ण पहा. म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं. भले तो क्वेश्चन येत असेल, बट तुम्हाला यावेळी येतो की नाही याची गॅरंटी नाही आहे. ओके. सो म्हणून म्हणलं की यार हे शिका नाही का, कारण की एंट्रन्समध्ये खूपच जास्त फास्ट करायचं असतं आपल्याला. बरोबर. सो ठीक आहे, पहा क्वेश्चन नंबर 25 पहा. सो एचा व्हॅल्यू दिला त्यांनी, ते म्हणतात 2a, 2 टाइम्स a, 2 - 3, 5 - 7, मायनस ऑफ 3 टाइम्स एचा इनवर्स. आता एचा इनवर्स, बाबा एचा इनवर्स काय असतो माहिती ना, 1/mod a इंटू ॲडजॉइंट. ॲडजॉइंट मध्ये उलटा करायचा, -7 2, इकडे रिव्हर्स साईन करायचं, इथं 3 करायचं, इथे -5 करायचा. टाका रे, 2 आतमध्ये टाका. 4 - 6 10 - 14 मायनस ऑफ 3 डिवाइड बाय, सांगा आता हे मॉड आहे किती आहे. -7 × 2 इज -14, मायनस 5 × -3 इज -15, मायनस प्लस 15 - 14 इज 1. म्हणजे काय नाही रे, इथे 1च आहे फक्त. मग हा 3 आतमध्ये टाका ना. इथे म्हणतो -21, इथे म्हणतो 9, इथे म्हणतो -15, इथे म्हणतो 6. करा बरं. आहे मायनस प्लस 4 + 21 इज 25, -6 - 9 is minus of 15, then 10 minus plus 15 is 25 again, -14 - 6 is -20. आहे का पहा असा ऑप्शन. 25 -15 -20, 25 -15 -20, दॅट इज ऑप्शन नंबर बी. आपला इथे आन्सर बनतोय मुलांना. ओके. जातोय पहा पुढे. एक मॅट्रिक्स दिला ए, म्हणलं ठीक आहे यार, मॅट्रिक्स सच दॅट a × x इज i म्हणे. फाइंड मॅट्रिक्स x such that a × x is i. अभी पण a × a इनवर्स i बनतो ना, म्हणजे तुम्हाला x म्हणजे a इनवर्स आहे, म्हणजे तुम्हाला a इनवर्स शोधायला सांगितलं. x शोधायचा म्हणजे a इनवर्स शोधायचा, म्हणजे याचा इनवर्स शोधायचा आहे. पण तुम्हाला तर माहिती इनवर्स कसं काढायचं रे, 1/mod a × ॲडजॉइंट ऑफ a असा काढायचा असतो ना आपल्याला. सो 1/, व्हॉट इज mod a, 4 × 1 इज 4, मायनस ऑफ 3 × 2 इज 6. म्हणजे काय रे, -2 बनणार की नाही, मी लिहिलं इथे -2. ॲडजॉइंट ऑफ ए काय असतं, या दोघांना स्विच करायचं असतं, म्हणजे इथे 4 इथे 1, आणि त्याच्यानंतर यांचा साईन रिव्हर्स करायचा असतो. इथे -2 करायचा असतो, इथे -3 करायचा असतो. आहे का असं ऑप्शन नाही आहे. ठीक आहे, चलो हे -2 आतमध्ये जाऊन जरा डिवाइड करूया आपण. मग काय बनतं, 4 - 2. ओके, तर तो -2 बनणार आहे डिव्हिजन केल्यानंतर. -2/-2 इज 1 बनणार आहे. त्याच्यानंतर -3 - 2 इज 3/2 बनणार आहे, आणि त्याच्यानंतर 1 - 2. ओके, -1/2 बनणार आहे. मग शोधा अरे असं ऑप्शन आहे का इथे कुठे. -2 1 -2 1 -3/2 -2 1 3/2 -1/2, दॅट इज ऑप्शन नंबर ए मुलांना. इथे आन्सर बनतोय. ओके, जाऊ मग मी पुढे. एलिमेंट इन द थर्ड रो and first column of the inverse of matrix, म्हणजे याच्या इनवर्स मध्ये इथे कोण आहे. बरोबर. लास्टच्या लेक्चर नंबर 1 मध्ये मी तुम्हाला हे असं सांगितलं होतं क्लिअरली. याचा जो काही इनवर्स असतो त्याच्यामध्ये याचा कोफॅक्टर इथेच लावायचा, याचा कोफॅक्टर इथेच लावायचा, याचा कोफॅक्टर इथेच लावायचा. ठीक आहे, याचा कोफॅक्टर इकडे लिहायचा आणि याचा कोफॅक्टर इकडे लिहायचा असतो ॲडजॉइंट मध्ये. बरं, आता याचा इनवर्स काय असणार मुलांना, 1/mod a × ॲडजॉइंट ऑफ ए असणार की नाही, हे समजतं का तुम्हाला. आता 1/mod a करूया, बट ॲडजॉइंट ऑफ ए मध्ये जरा नीट पहा. तुम्ही म्हणता इथे कोण असेल, अब इथे कोण असेल, याचा कोफॅक्टर इथे असेल, याचा कोफॅक्टर इथे असतो, याचा कोफॅक्टर इथे असतो, याचा कोफॅक्टर इथे, याचा कोफॅक्टर इथे, असं असतं डायगोनल मध्ये. बरोबर ना. सो इथे कोण असणार, इथे कोण असणार, तर याचा कोफॅक्टर. मग करा याला क्लोज. काय बनणार आहे ते, -3 × -1 इज 3, मायनस ऑफ 3 × 2 इज -6. लिहिला. सो -3 बनतो की नाही, म्हणजे इथे -3 बनणार आहे. लगेच नका लिहू -3 आन्सर. बरोबर. 1/mod a केलाय की नाही, 1/mod a आहे की नाही, समजतं का तुम्हाला. आता बस इतकं एक काम करा यार, ते mod a चं व्हॅल्यू काढा आणि इथे टाका,
आणि मग हे मल्टिप्लिकेशन करून घ्या आणि पहा की इथे कोण येतं. बरोबर, मॉड ए होऊ शकतो ना तुमच्याने. ओके, तो करा आणि त्याला मग आतमध्ये टाकून मल्टिप्लाय करा आणि बघा की मग इथे काय येतं. येस स्टुडंट्स, तर जाऊ मग मी पुढे. नेक्स्ट क्वेश्चन पाहता, हा लास्ट क्वेश्चन आहे आपला. ते म्हणता ए इन्व्हर्स काय म्हणे, ए इन्व्हर्स काय रे, एक्स इंटू ए म्हणे. पहा, एला एक्सने मल्टिप्लाय केलं तर हे असं बनणार आहे, बरोबर, प्लस वाय इंटू आय म्हणे. समजतं का, वाय इंटू आय असा बनतो ना, वाय इंटू आय, बरोबर की ना, वाय 0 0 वाय असा बनतो की ना. सो गाइस दिस इज ए इन्व्हर्स. जरा नीट बघा काय बनतं, एक्स प्लस वाय, ठीक आहे, 2x प्लस 0 2x, ठीक आहे, -5x प्लस 0 इज -5x, देन x प्लस वाय, ठीक आहे. चलो, हा मुलांना ए इन्व्हर्स आहे, हा ए इन्व्हर्स आहे. पण तुम्हाला माहिती आहे की ए इन्व्हर्स काढण्याचा हा पण एक वेळ आहे नाही का. ए इन्व्हर्स असा पण निघतो 1/mod ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. काय रे याचा मॉड काय, 1 मायनस ऑफ -5 -2 इज -10, 11 बनतो की नाही. सो 1/11 इंटू स्विच करायचं असतं 1 1, रिव्हर्स करायचं असतं -2 आणि इथे +5, साईन रिव्हर्स करायचा असतो. सो हा ए इन्व्हर्स आहे. पण ते क्लेम करता की ए इन्व्हर्स तसा आहे म्हणे. समजतं का, -5x x + y ते क्लेम करताय असं आहे म्हणे ए इन्व्हर्स. तुम्हाला हे समजतं का, -2/11 इथे जो एलिमेंट बनतोय ना ए इन्व्हर्स मध्ये, -2/11 बनतोय. मग इथे काय बनतोय, 2x बनतोय. मग तुम्हाला समजलं काय, 2 कॅन्सल झाल्यानंतर x चा व्हॅल्यू इज -1/11. x चा व्हॅल्यू मुलांना -1/11. आता सेम y चा व्हॅल्यू शोधायचा ना तुम्हाला. पहा आता हे 1/11 म्हणजे ठीक आहे, तो 1/11 आहे अँड दॅट शुड बी इक्वल टू इथे कोण रे या जागी, x + y आहे ना, आहे ना. x चा व्हॅल्यू काय बोललो होतो तुम्ही, -1/11 ना. मग लिहा इथे -1/11, x जागी -1/11, तो तिकडे जाऊन प्लस बनतो, 1/11 + 1/11 इज 2/11. हा बनतो y चा व्हॅल्यू किती, 2/11 बनतो y चा व्हॅल्यू. सो मुलांना तुम्हाला समजलं का, ऑप्शन नंबर डी हा आपला इथे आन्सर बनणार आहे, बरोबर ना. सो हा मुलांना मॅट्रिसेसचा PYQचा सेशन होता. या PDF च्या लास्टच्या पेजवरती तुम्हाला हे सर्व आन्सर्स मिळतील. ओके, आय होप तुम्हाला हा सेशन समजला व्यवस्थित. तर हा सेशन मी इथे क्लोज करतो यार. भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये. ओके, टिल देन बाय एव्हरीवन.